ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। नमस्कार माऊली, नमस्कार। मी सुप्रसिद्ध कीर्तनकार सानिका आशिष नाळे। तुम्ही माझ्या पोशाखावरून ओळखलंच असेल की आज मी काय बनले, बरोबर? तर तुमच्या इकडे लग्न जमतायत का? आमच्या इकडे पण जमत नाही। पोरींना की काय ना आजकाल लय डिमांड आले आणि पोरींच्या आयांना तर मार्केटच आले। आणि पोरींच्या आयांना जेवढं मार्केट आहे ना तेवढं आता कांद्याला पण नाही राहिलं। जिथं तिथं जाईल तिथं पोरींच्या आया शायनिंगच मारत असतात। कुठे मी लग्न केलं की त्यांच्या नाकात असतील आणि तिला असतं झटका। नुसती शायनिंग, मुलींच्या आया नुसत्या हवेतच असतात आणि पोरांचं बाप फार काटाच झालाय, नुसती अशीच पडलेली पोरांचं बाप। सूर्यफुलांनी खाली मारा टाकल्यावर कुठल्या बी पुरीचा बाप दिसला की म्हणतोय जय हरी जय हरी, आणि पुरीचा बाप काय म्हणतोय आमला नाही करायचं, जा घरी। पुरींच्या आई बापाची लय मजा आहे। पुरींच्या आईकडे घरी पाहुणे आली की काय म्हणते, आम्हाला आमची मुलगी कुणाला पण द्यायची नाही हो, आम्हाला आमची मुलगी कुणाला पण आम्हाला मुलगा छान दिसणारा पाहिजे। त्यांच्या अटी बरोबर का, मुलाला पगार भरपूर पाहिजे, स्वतःहून कोणाला पाहिजे की कधी करायचंय म्हणून। तुम्ही इंजिनियर व्हा, कलेक्टर व्हा, वकील व्हा, PSI व्हा, पोलीस व्हा, काही पण व्हा, पण तुमच्या मनगटातली ताकद दाखवा। आणि इकडं मुली, तुम्हाला जर कलेक्टर नवरा पाहिजे असला तर त्यासाठी तुम्ही आधी स्वयंपाक शिका। कारण मुलींच्या आयांच्या लय अपेक्षा असतात की मला कलेक्टर जावईच पाहिजे। तुला कलेक्टर जावई मिळेल पण स्वयंपाक नाही भेटला तर बिचारा मरेल। कारण मुलींना आजकाल स्वयंपाक येत नाही आणि इथं बसलेल्या 70% मुलींना मी सांगते स्वयंपाक येत नसणार। पण ह्याला कारणीभूत कोण आहे? ह्याला कारणीभूत काही त्यांची आईच आहे। इतका लाड करते त्या मुलीचा, मुलगी किचन मध्ये आल्यावर बोलती रुपाली तू किचन मध्ये नाही यायचं बरं का, तुला फोडणीच्या वासाला सर्दी होईल। तू टीव्हीच्या रूम मध्ये बस, मी स्वयंपाक करणार आणि तू जेवणार, अशी म्हणते त्यांची आई। आणि पुरीची आई म्हणते मी आहे ना, ती का म्हणते मी आहे ना, पण तिथे गेलो काय तूच आहे का, तिथे गेलो काय त्यांची आईच आहे का? तिथं बसली सासू जगदंबेचा अवतार। तर मुलींनो, जेव्हा यशोदा ही मंथन करायची ना त्यावेळेस ती तिच्या चोळीची भाई मागं सारायची आणि लोण्याचा गोळा वर काढायची। चोळीची भाई मागं सारायची त्यावेळेस मनगटापर्यंत चोळी होती आणि होती म्हणून मागं घेत होती। पण आता तीच भाई इथपर्यंत, मग पुन्हा इथपर्यंत, अय्यो वर नको जायला बाबा। एक लक्षात ठेवा, जेव्हा 5 वर्ष त्यांच्या मुठी देश होता, शहरात तर काय परिस्थिती, आणि असावा तो धर्म, असावा तो जाती वर्ण, तुम्ही सगळ्या गोष्टी विसरा, पण ह्या 2 गोष्टी फक्त लक्षात ठेवा। तुम्ही ऐश करा, पैसा कमवा, पण या 2 गोष्टींना कधीही तडा जाऊन देऊ नका। लक्ष्मी सारखी असणाऱ्या आईच्या डोळ्यात कधी अश्रू येईल असं वागू नका, आणि भगवंतासारख्या बापाची मान समाजात खाली होईल असं पाऊल कधी टाकू नका।